कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आडनाव काय तुमचं? सकळकळे। 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 सगळं कळे पण काही नाही वळे। पण काही नाही वळे। आणि कळकळेची विनंती करून सुद्धा काही नाही कळे। नाही, नंतर थोडंसं कळे। सासूबाईने आडनावात सून कशी वागते ते सगळं सांगितलं। नाही नाही, पिक्चर अभी बाकी आहे। पिक्चर अभी बाकी आहे। तुमचं काय म्हणणं आहे? तुमच्या सुनेने स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? सुनेचा स्वभाव चांगला आहे, मनमिळाऊ आहे, सगळं करते, आपल्या मुलाचं करते ना व्यवस्थित, म्हणजे बस मिळव। आपल्या म्हणजे तुमच्या? माझ्या मुलाचं करते। माझ्या मुलाचं हो हो हो। व्यवस्थित करते सगळं, मग छानच आहे। बरं, लव्ह मॅरेजचं तुम्हाला कधी कळलं? लव्ह मॅरेज म्हणजे मला आधी कळलं होतं की यांची फ्रेंडशिप आहे, पण मग जसा लग्नाचा विषय निघाला तेव्हा मुलांनी सांगितलं की आमचं असं असं आहे, मग काय सगळ्यांकडून होकारच होता, कोणी नाही म्हणायला तयारच नव्हतं। तुम्ही बघ माणसं शोधत होता नाही म्हणणारी। तुमचं कसं काय? माझे सुनेने कुठला बदल केला पाहिजे स्वभावात? काम पटपट उरकले पाहिजे, अच्छा, थोडं संथ गतीने चालतं। काय हो तुमचं काय म्हणणं आहे ह्याच्यावर? कसं आहे, त्या वर्किंग वुमन होत्या, आता सध्या त्या रिटायर्ड झाल्या, पण वर्किंग वुमन असल्यामुळे त्यांना ती कामाची जी सवय आहे ते पर्टिक्युलर काम ते त्या वेळेत झालं पाहिजे, आणि त्या सुद्धा शिक्षिका होत्या, त्यामुळे ते पर्टिक्युलर तो जो आहे त्यांचा, त्याच्यामुळे ते याच्यात ते काम झालं पाहिजे, त्याच्यामुळे थोडीशी दमछाक होते त्या याच्यात। त्यांची होते दमछाक का? माझी होती, माझीच होते। तुमची होते? हो, असं वाटतं की नाही त्या वेळेत काम पूर्ण झालं पाहिजे, त्यांनाही पुन्हा त्रास नको असं। पण त्यांना त्रास व्हावा म्हणून त्या वेळेत होत नाही। नाही असं नाही, असं नाही, असं नाही, असं नाही। माऊली, तुमच्या सुनेने कुठला बदल केला पाहिजे स्वभावात? आमच्या सुनेचं म्हणजे वेळेचं बंधन पाळायला हवं, म्हणजे 7ची वेळ देतं ती 10 पर्यंत घरात, म्हणजे तिलाच दोष नाही, आमचा मुलगा पण त्यातलाच आहे, दोघंही। त्यालाही सोबत घेतल्याबद्दल धन्यवाद। वेळेचं बंधन पाळावं, कुठेही जायचं तर त्या वेळेत जायला हवं। तुमचं म्हणणं आहे की वेळा पाळल्या पाहिजे तुमच्या कुठे सुनेने। आपण शब्द दिला तर वेळेत जावं। पण तुम्ही सांगितलं नाही त्यांना? सांगितलं एकदा दोनदा तीनदा, पण आता काय नाही ऐकलं। हातच जोडलेत तुम्ही डायरेक्ट। आता आपण सांगायचं काम, पण त्यांना जे पटेल ते करणार ना। किती वर्षापूर्वी आली सून घरात? 8-8.5 वर्ष। 8.5 वर्ष झाली? 2015। होय ना, मी जुनं झालंय बऱ्यापैकी। बरं, आता सुनबाई तुम्ही सांगा, सासूबाईंचं हे जे म्हणणं आहे याच्यावरती तुमचं काय म्हणणं? त्याच्यात प्रगती होत आहे, म्हणजे पहिल्या वर्षी अगदी 7ची वेळ मी 10 वाजता पाळायची, आता ती 7ची वेळ 7:15-7:30 पर्यंत पाळते। 15 मिनिटं लेट आलाय तुम्ही तरी, म्हणजे आलाय हळूहळू, हो ना? पण मला असं वाटतं की त्यांनी पण थोडं 15 मिनिटं गेलं की थोडंसं चालू द्यायचं, म्हणजे अगदी 7च्या 7 ठोक्यालाच कामं झाली पाहिजे, असं त्यांनी पण थोडा हट्ट कमी केला पाहिजे, वयाप्रमाणे स्वभावात थोडा बदल केला, फ्लेक्झिबिलिटी आणायला। बरं, मला सांगा कुठला बदल केला पाहिजे सासूबाई? पहिला तर हाच आहे की जर वेळेचं काटा थोडंसं आपण पुढे गेला की चिडचिड होते थोडी, तो एक त्यांनी स्वतःच्यासाठी एक बदल, स्वतःच्या स्वास्थ्यासाठी, कारण तुम्ही काय बदलणार नाही, त्यामुळे तुमच्या आपलं काय म्हणणं आहे? माझं एवढंच म्हणणं आहे की त्या ना पटकन समोरच्यावर विश्वास ठेवतात आणि समोरचा त्यांचा मग गैरफायदा घेतो, त्यामुळे त्यांनी त्यांच्या तब्येतीसाठी ते पटकन समोरच्यावर विश्वास नाही ठेवायला पाहिजे। तुमचं काय म्हणणं आहे? आमच्या आईंचं एवढंच आहे की छोट्या छोट्या गोष्टी मनाला नाही लावून घ्यायच्या, म्हणजे मग त्याचा त्रास त्यांनाच होतो ना, आपण छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेतल्या की मग आपण विचार करत बसतो। तुम्ही असं का वागता की त्या मनाला लावून? माझं कसं नाही, दुसऱ्यांबद्दल जनरल सांगते की म्हणजे असं मनाला नाही लावून घ्यायचं, कारण की मग आपलीच तब्येत बिघडते आणि मग सुनेला काम पडतं। बस तेवढंच। काय हो, तुमची तब्येत बिघडली की सुनेला काम पडतं, तुम्ही स्वतःची काळजी का घेत नाही? करते, ती काळजी खूप घेते माझी, मला डायबिटीस आहे, तर ती मला कधी पण गोड खाल्लं, एखाद्या दिवशी एक खाल्लं ना तर मला 2-3 दिवस अजिबात पुढे गोड खाऊ देत नाही। बरं, तुम्ही तिघी तुमच्या सोसायटीत वगैरे भेटता? बोलणं होतं सणावाराच्या वेळेस वगैरे भेटता तेव्हा सासूबाईंबद्दल बोलता तुमच्या की आज असं केलं किंवा अशा वागल्या, असं नाही करायला पाहिजे? असं स्वतःहून पटकन नाही कोणी हे करत नाही, मग मनातच ठेवता। आम्ही असं बोलत नाही, पटकन मन मोकळं होतं, एखाद दुसरे किस्से सांगून मन मोकळे करतो, असं बोलत वगैरे नाही। मन मोकळं तेच मन मोकळं करताना तेच तर इम्पॉर्टंट आहे ना, बाबतीत नाही आणि सुनांच्याही बाबतीत नाही।
सासूच्याही बाबतीत त्या करत नाही ना, आम्ही पण सुनांच्या बाबतीत करत नाही. तुम्ही का, तुम्हाला विचारलं का आम्ही? म्हणजे तुम्ही किती करत असाल बघा. नाही नाही विचारा हवं अरे तुला. नाही त्या भेटतात ना वेगळ्या. त्या सपोर्ट करतायत आम्हाला, त्या बोलत नाहीत काही. पण तुमच्या सासूबाई आणि तुम्ही याच्यात एक वेगळं नातं आहे. पण जनरली किचनचं जे असतं ना, किचनचा भारलोक म्हणजे घरातल्यांचं जेवण वगैरे, हे सगळं तुम्ही करता की त्याच करतात? तुमच्याकडे थांबा तिकडनं आलाय, हात वर आलाय, आमच्या बोला. केसमध्ये ह्याच बोलू द्या ना त्यांना. मी सकाळी 7:30ला जाते घरून. 7:30ला म्हणजे काही करायला नको? नाही म्हणजे एखाद दिवशी करते ती, नाही असं नाही, पण अमावस्या पौर्णिमा. अच्छा, 2 दिवस चांगले निवडलेत, अमावस्या आणि पौर्णिमा. अमावस्येला आणि पौर्णिमेला काय करतात त्या? नाही, अमावस्या पौर्णिमा म्हणजे कधी अच्छा, कधी उदाहरण. कधी कधी हा, मग काय करतात? उठून कधी मग म्हणजे ती- अगदी नाही म्हणजे फार कमी, महिन्यातून 1-2 वेळा, 3 वेळा. आलं लक्षात, 1-2 तास, 4 म्हणजे खूप झाले. अमावस्या 2दाच येते. कुकर लावून ठेवलाय नातवासाठी किंवा थोडस त्याचं नाश्त्याचं करून ठेवलेलं आहे. मग पण बाकी तुम्हाला रोज सकाळी जो चहा आणि नाश्ता दिल्याशिवाय त्या बाहेर पडत नाहीत, नाही, हे असं सत्य नाही. आहे? नाही. 7:30 वाजता ते आमचं आम्ही करतो. तिच्या आधी मीच उठते हो. म्हणजे या उशिरा उठतात. किती काय एकदम फायरिंग वर फायरिंग आहे. नाही, firing म्हणजे- शनिवार रविवारी मी करते. शनिवार रविवार तिचाच शनिवार आहे. रविवारी शनिवार रविवार आम्ही आरामात असतो. हळूहळू थांबा, पौर्णिमा पण जाईल, मग फक्त अमावस्या. तुम्ही थांबाच, पुढे पुढे बघा काय. तुम्ही म्हणायला पाहिजे अजून येणार आहे. अच्छा, अच्छा. तुम्ही म्हणतात अजून जाईल. तुमच्याकडे काय होतं जेवणाचं? ह्यांचा अमावस्या पौर्णिमा, तुमचं काय? नाही फक्त एक दिवस संकष्टी? नाही संकष्टी वगैरे असं नाही. अरे म्हणजे संध्याकाळी नाही संध्याकाळी वगैरे, पण सकाळचं सगळं कॉन्ट्रॅक्ट सकाळचं त्या करतात. सकाळचं आणि काही स्पेशल भाज्या असतील रविवारच्या वगैरे, सुट्टीच्या दिवशीच्या. म्हणजे त्याच करतात म्हणा ना तुम्ही. नाही, मी पण करू लागते त्यांना. काय पण करू लागते म्हणजे? हेल्पिंग हँड म्हणून. हेल्पिंग हँड म्हणजे काय करता काय? भाज्या चिरून देणं, कणिक मळून देणं. अच्छा, म्हणजे जे राग काढायचे विषय आहेत ते तुम्ही करता. तिचा स्वयंपाकाचं एक गंमत सांगते. हा. नवीन लग्न झालं होतं, पहिल्या वर्षभरातलीच गोष्ट आहे. मी तेव्हा शाळेमध्ये नोकरी करायची. उपास होता, तिला मी शाळेतून यायला वेळ होणार होता. तिला फोन केला, म्हटलं बेटा मी घरी यायच्या आधी साबुदाणा भिजवून ठेव आणि चतुर्थी आहे तर तू रवा पण भिजवून ठेव. अशा 2 गोष्टी तिला मी भिजवायला सांगितल्या. हो आई नक्की. मी घरी आली, विचारलं, मला जरा वेळ झाला होता, म्हटलं चला पटकन जाऊन साबुदाण्याची खिचडी करून खाऊ आणि मोदक करायला घेऊ. तिला विचारलं का गं दोन्ही भिजवलं? हो आई दोन्ही भिजवलं म्हणे. रव्यामध्ये 3-4 ग्लास पाणी होतं आणि एवढाच रवा होता आणि साबुदाणा पण अर्धी वाटी साबुदाणा आणि पूर्ण भांडभर पाणी. आई भिजवून ठेवला, केव्हाचा भिजला म्हणे. म्हणजे स्वयंपाकाचं ज्ञान इतकं प्रगाढ असल्यामुळे फारसं काही माझ्या आमचं ते लक्षातच आलं, म्हणून मी त्या अमावस्या पौर्णिमा इकडे मी संकष्टीवरच येऊन थांबलो होतो. पण त्या साबुदाण्याचं केलं काय नंतर? खीर करून वा, खाल्ली. वा, वा. तुम्ही काय करू लागता म्हणता ते? हे असं पाणी भरून ठेवता? नाही म्हणजे तयारी सगळी करून देते छान व्यवस्थित, त्याच्यात हो काहीच ना? कमी पडत नाही. पण ते करायला मी उभी राहिली किचन मध्ये की लगेच बाळ रडतं, नवरा आवाज देतो, कोणीतरी मैत्रिणीचा फोन येतो किंवा मग व्हिडिओ कॉल असतो, कोणाला तरी अर्जंट कामं भरपूर येतात. बाळाला काय टायमर लावून ठेवलाय ती? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.